नमस्कार मित्रांनो. मी आहे तुमचा मित्र, प्रॉफिट मित्र. सो मित्रांनो, मी हा व्हिडिओ बघत होतो फेस टू फेस मधला. व्हिडिओचं नाव आहे हर ट्रेडिंग माइंडसेट दॅट ॲक्चुअली मेक्स मनी फेस टू फेस विथ शेजल माहेश्वरी. आणि हा व्हिडिओ बघताना मला एक गोष्ट जाणवली, की द वे शी ट्रेड्स इन द मार्केट, द लॉजिक विच शी अप्लाय इन द मार्केट. जसं मोमेंटम ट्रेडिंग काय असतं, की नॉट बायिंग व्हेन स्टॉक इज फॉलिंग. इन्स्टेड जेव्हा स्टॉक वरती चालला आहे, अशा वेळेस आपण अधिकाधिक क्वांटिटी बाय करत जाणं, ही जी ट्रेडिंगची स्टाईल आहे, विच एक्झॅक्टली मॅच विथ माय ट्रेडिंग स्टाईल. प्लस त्यांनी ह्या व्हिडिओमध्ये एक कन्सेप्ट सांगितली, की जिथे व्हॉल्यूम 10x वाढलेला आहे, प्लस हाय प्राइस रेंज बार तयार झालेला आहे. त्याचा हाय आणि लो किती इम्पॉर्टंट असतो. सो सेम थिंग आय अल्सो टीच इन माय ट्रेडिंग कोर्स. रिसेंटली आत्ता माझा जो शेअर ट्रेडिंगचा एक क्लास चालू आहे, त्याच्यामध्ये पण मी ही गोष्ट शिकवली आणि ती किती इम्पॅक्टफुल आहे, हे मी शिकवलं. सो मोस्ट ऑफ द टाईम्स व्हेन शी स्पीक अबाउट ट्रेडिंग, मला असं वाटलं की तिची त्यांची ट्रेडिंगची स्टाईल आणि माझी ट्रेडिंगची स्टाईल, शेजल माहेश्वरी यांची ट्रेडिंगची स्टाईल आणि माझी ट्रेडिंगची स्टाईल मॅच होती. म्हणून मी तो व्हिडिओ पूर्णपणे बघितला. त्यांच्या लॉजिकचा आणि माझ्या लॉजिकचा अतिशय जवळचा संबंध आहे. त्यांनी यूज केलेला टाईम फ्रेम असू देत किंवा त्यांनी यूज केलेले मूव्हिंग एव्हरेजेस असू देत, 5 पिरियड आणि 55 पिरियड मूव्हिंग एव्हरेजेस असू देत. हे माझ्या ट्रेडिंग स्टाईलशी मिळते-जुळते आहेत, म्हणून मला तो व्हिडिओ आवडला आणि मला असं वाटलं, की आपण त्या प्रकारे एखादं स्क्रीनर तयार करून पाहावं. सो व्हॉट आय डिड, आय ॲक्चुअली शेअर धिस थॉट इन माय टेलिग्राम चॅनल, की हा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी बघा, शेजल माहेश्वरींचा. त्याच्यासाठी मी एक स्क्रीनर तयार केलं आणि त्या स्क्रीनरवरती मला हा एक स्टॉक मिळाला, VEDL, जो मला असं वाटतं, की शुड गिव्ह गुड रन इन कमिंग फ्युचर. म्हणून मी तो आपल्या प्रॉफिट मित्रच्या चॅनलवरती ऑलरेडी शेअर केला आहे. मेक शुअर धिस इज नॉट बाय ऑर सेल रिकमेंडेशन. हा एक जस्ट एज्युकेशनल व्हिडिओ आहे, की ज्याच्यामध्ये मला काय दिसलं, मी त्यांच्यासारखं एखादं स्क्रीनर तयार केल्यानंतर मला कोणते स्टॉक मिळाले, ते सगळं आपण इथे बघतो आहे. इथे एखादा स्टॉक मिळाला म्हणजे लगेच जाऊन तुम्ही बाय किंवा सेल नाही केलं पाहिजे, हे पण लक्षात ठेवा. कारण रिस्क मॅनेजमेंट हा अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे. मी एकदा एक एक्सपेरिमेंट केला होता माझ्या सगळ्या स्टुडंटबरोबर, की एकच ट्रेड मी सगळ्यांबरोबर शेअर केला. स्टॉप लॉस, एंट्री, टार्गेट, क्वांटिटी, स्टॉकचं नाव. या सगळ्या गोष्टी शेअर केल्यानंतर सुद्धा प्रत्येकाचं आलेलं आउटकम हे वेगवेगळं होतं. काहींनी स्टॉप लॉसपर्यंत तो ट्रेड होल्ड केला, काहींनी प्रॉफिटपर्यंत तो ट्रेड होल्ड केला, काहींनी मध्येच तो ट्रेड एक्झिट केला, काहींनी क्वांटिटी खूप जास्ती घेतली, काहींनी क्वांटिटी खूप कमी घेतली आणि त्याच्यामुळे प्रत्येकाचं आलेलं आउटकम, इव्हन दो आय गिव्हन एव्हरीथिंग परफेक्टली, एंट्री, एक्झिट, स्टॉप लॉस, क्वांटिटी, स्टॉक नेम, प्रत्येकाचा आलेला आउटकम वेगळं होतं कारण प्रत्येकाचा माइंडसेट वेगळा होता. माइंड सेटअप वेगळा होता. त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा, हे बाय आणि सेल रिकमेंडेशन नाही. सो मूव्हिंग अहेड, मला तुमच्याबरोबर ॲक्चुअली ह्या व्हिडिओमध्ये काय शेअर करायचं आहे, तर हे स्क्रीनर मला तुमच्याबरोबर शेअर करायचं आहे, जे मी खास तुमच्यासाठी तयार केलंय ऑन द बेसिस ऑफ धिस पर्टिक्युलर व्हिडिओ, हर ट्रेडिंग माइंडसेट दॅट ॲक्चुअली मेक्स मनी. सो त्याच्यामध्ये काय-काय पॅरामीटर त्यांनी यूज केले, ते मी तुम्हाला डिस्कस करतो आणि त्याचे डिटेल्स तुमच्याबरोबर शेअर करतो. सो बेसिकली त्यांनी सांगितले, की कॅश सेगमेंटमध्ये हे यूज करायचं म्हणजे कुठलाही स्टॉक असू दे, त्याला कुठलंही बॅरियर नाही. तिथे RSI तुमचा असायला पाहिजे अबोव्ह 70. आजचा व्हॉल्यूम जो आहे, तो तुमच्या एव्हरेज व्हॉल्यूमच्या 10x पाहिजे. 5 पिरियड मूव्हिंग एव्हरेज शुड बी ग्रेटर दॅन 55 पिरियड मूव्हिंग एव्हरेज. इथे आपण सिंपल मूव्हिंग एव्हरेज यूज करतो आहे आणि प्राइस जी चालू आहे ती 5 पिरियड मूव्हिंग एव्हरेजच्या वरती आहे. सो यू कॅन यूज डेली लो और यू कॅन यूज डेली क्लोज, शुड बी ग्रेटर दॅन 55 पिरियड मूव्हिंग एव्हरेज. सो ह्या बेसिसवरती कोणकोणते स्टॉक्स आपल्याला मिळतात आपण एकदा चेक करू. मी स्क्रीनवर रन केलं आणि माझ्यासमोर हे 4 स्टॉक आले. त्याला मी ॲज पर द व्हॉल्यूम अरेंज केलं. मला दिसतंय मानकेशिया ॲल्युमिनियम कंपनी लिमिटेड. सो हा एक स्टॉक आला. त्याच्यानंतर ऑस्टम एंटरप्राइज, एंटरप्राइज सॉरी, युरो इंडिया फ्रेश आणि स्वान डिफेन्स हेवी इंडस्ट्रियल. सो आपण एक-एक स्टॉक बघू. हा स्टॉक डेंजर स्टॉक आहे.
ज्याच्यामध्ये प्रॉपर कॅन्डल जनरेट होत नाही, अशा स्टॉकमध्ये आपण ट्रेड करायला नाही पाहिजे, असं मी नेहमी सगळ्या माझ्या स्टुडंटला, सगळ्या माझ्या दोस्तांना, मित्रांनाच, मैत्रिणींना सांगत असतो. नेक्स्ट स्टॉक येतो मनकेशिया ॲल्युमिनियम कंपनी. त्याचा जर लास्ट 6 महिन्याचा चार्ट बघितला, तर एक चांगला ब्रेकआउट आपल्याला मिळाला आहे. प्रिव्हियसली ते व्हॉल्यूम नव्हता. सडनली ते व्हॉल्यूम सर्ज झालेला आहे. ब्रेकआउट मिळाल्यानंतर स्टॉकने रिट्रेस केलेला आहे आणि मग स्टॉकने अपसाईडची मूव्हमेंट दिली आहे. पण आता ही जी लास्टची कॅन्डल आहे, आजची क्लोजिंग कॅन्डल जी आहे, जी ₹40 ला क्लोज झाली आहे आणि एक काइंड ऑफ स्पिनिंग टॉप बनवलेला आहे. सो जर उद्याला स्टॉक ₹44 च्या वरती गेला, तर ₹30 चा स्टॉप लॉस ठेवून आपण याच्यामध्ये एंट्री घेऊ शकतो. पुन्हा सांगतो, हे बाय अँड सेल रिकमेंडेशन नाहीये. मे बी मी ह्याच्यामध्ये ट्रेड करेल, पण तुम्ही बिलकुल याच्यामध्ये ट्रेड करू नका. जर तुम्हाला माझं लॉजिक पटत नसेल किंवा तुम्हाला स्टॉक मार्केटचा अभ्यास नसेल तर. तसंच इथे आपण बघू शकतो, हा पण मागच्या 6 महिन्याचा चार्ट बघितला, तर कालच्याच कॅन्डलने इथे एक ब्रेकआउट दिलेला आहे ₹123 ला आणि आजची कॅन्डल इमिडिएटली 143 ला क्लोज झाली आहे. 20% अल्मोस्ट गेन इन अ सिंगल डे, राइट? सो आता काय होऊ शकतं, इथनं स्टॉक मे बी थोडासा रिट्रेस होईल आणि मग जेव्हा तो पुन्हा 150 च्या वरती जाईल, तेव्हा आपण याच्यामध्ये बाय करू शकतो. किंवा मग दुसरं असं होऊ शकतं, की इमिडिएटली उद्यालाच स्टॉक 150 च्या वरती ट्रेडिंग चालू करेल, तेव्हा आपण इथे एक 135 चा स्टॉप लॉस ठेवून याच्यामध्ये ट्रेड करू शकतो. टार्गेट आपल्याला माहिती नाही. कारण मी नेहमी सांगतो, टार्गेट मार्केटवरती सोडा. आपल्या हातात जी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, की आपण लॉस कंट्रोल करू शकतो आणि फक्त लॉसच कंट्रोल करू शकतो. बाकी कुठलीही गोष्ट आपण कंट्रोल करू शकत नाही मार्केटमध्ये. सो ह्या बेसिसवरती लॉस स्टॉप लॉस प्रॉपर ठेवा, क्वांटिटी मॅनेज करा, रिस्क मॅनेज करा आणि स्वतःचा अभ्यास करा. हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी अभ्यास करण्यासाठी शेअर करतो आहे. हे कुठल्याही प्रकारचं बाय किंवा सेल रिकमेंडेशन नाही आहे. अशा प्रकारे ट्रेड करता येऊ शकतं. शेजल माहेश्वरींनी त्यांच्या ह्या व्हिडिओमध्ये जे काही लॉजिक शेअर केलेलं आहे, ते मला पटलं, आवडलं आणि म्हणून मी हा एक स्क्रीनर तयार केला. तर ह्या व्हिडिओचा उद्देश असा आहे, की हे स्क्रीनर तुमच्याबरोबर शेअर करायचं. या स्क्रीनरच्या बेसिसवरती प्रिव्हियसली आपल्याला काही स्टॉक्स मिळाले होते. सो आपण एक स्टॉक बघू. समजा 26 डिसेंबरला लार्ज कॅपमध्ये आपल्याला जे मिळाले होते, RVRN, RVNL. त्याने काय केलं बघा, स्टॉक वरती गेला, ब्रेकआउट दिला, पण तिथनं स्टॉक कंटिन्यू खालती येतोय. सो इथे त्याने काम केलं का? तर नाही केलं. IRFC इथे पण सेम कंडिशन झाली. 6 डिसेंबरला स्टॉकने ब्रेकआउट दिला, स्टॉक वरती गेला आणि आज पुन्हा खालती आलेला आहे. सो बॅक टेस्टिंगसाठी आपण एक डेट बघितली 6 डिसेंबर, नंतर आपण बघू 31 डिसेंबर. मी रँडमली जस्ट चेक करतोय. एक मिड कॅप स्टॉक होता हे एक, त्याने इथे आपल्याला एक सिग्नल दिला. पुन्हा तो पण खालती आलाय. सो इथे पण त्याने काम केलेलं नाही. सो तुम्ही पण एकदा टेस्ट करा. हा स्क्रीनर तुमच्यासाठी ऑलरेडी बनवून ठेवलेला आहे. स्क्रीनरचं नाव आहे शेजल डेली. तुम्ही हे स्क्रीनर फ्रीमध्ये यूज करू शकतात आणि याच्यामध्ये तुमच्या लॉजिकने तुम्हाला पटेल असं एखाद्या चांगल्या फायनान्शियल ॲडवायझरचा सल्ला घेऊन याच्यामध्ये ट्रेड करू शकता. तुम्हाला जर माझ्याकडे शिकायचं असेल, तर मी प्रॉफिट मित्र आहे. तुमच्या सगळ्यांचा मित्र आहे. आय एम फ्रेंड इन युअर प्रॉस्पेरिटी. सो यू कॅन कनेक्ट विथ मी ऑन माय मोबाईल नंबर. You can contact me on WhatsApp messages only. I don't accept any calls. कारण खूप जणांचे कॉल्स येतात आणि तेवढे कॉल्स हँडल करणं मला शक्य होत नाही. म्हणून जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही मला मेसेज करू शकता. माझा WhatsAppचा नंबर आहे 9322402889. मी जस्ट इथे तुमच्यासाठी टाइप करतो 9322402889. हा माझा WhatsAppचा नंबर आहे. तुम्ही मला WhatsAppवरती मेसेज करा आणि कनेक्ट करा. Okay, so that's all in this video. Thank you for today. Bye. Take care. मी आहे तुमचा मित्र, प्रॉफिट मित्र.